आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। तुकाराम बीज निमित्त चिखलगी भुयारमध्ये उद्या विविध कार्यक्रम। हबप तुकाराम बाबा महाराज यांचे कीर्तन। दानशूर शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर यांची प्रमुख उपस्थिती। वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र मानला जाणारा तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळा यंदा भक्तिभाव कीर्तन भजन आणि हरिनाम गजरात चिखलगी भुयार मठ येथे साजरा होत आहे। गुरुवारी या सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून वारकरी संप्रदायातील प्रवचनकार कीर्तनकार चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे। त्यांच्या कीर्तन प्रवचनातून संत तुकाराम महाराजांच्या जीवन कार्याचा आणि वैकुंठ गमनाच्या आध्यात्मिक संदेशाचा उलगडा होणार आहे। बुधवारी सकाळी हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली। सायंकाळी भजन व प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। संत वाङ्मयावर आधारित निरूपणातून भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। गुरुवारी सकाळी 9 वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता फुले व गुलाल उधळून वैकुंठ गमन सोहळ्याची सांगता होईल। सोहळ्यास दानशूर शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून सामाजिक व धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। गावातील आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे। भक्तांसाठी व्यवस्था, भाविकांच्या सोयीसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची सुविधा, महाप्रसादाची व्यवस्था तसेच वाहनतळाची सोय करण्यात येत आहे। भजन मंडळे, वारकरी दिंड्या आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने तपोवन परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे। तुकाराम बीज हा संत परंपरेचा संदेश जनमानसात पोहोचवणारा दिवस असून सर्व भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून हरिनाम गजरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।